नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयामधील जे पहिले युनिट आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग यामधील जो पुढील भाग आहे की ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंगच्या विविध शाखा कोणकोणत्या आहेत त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघूया आपण ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग आणि कोणकोणत्या ब्रँचेस आहेत. आपल्याला माहीतच आहे की कित्येक शतकापासून जे काही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती किंवा या क्षेत्रामध्ये बदल झालेले आहेत, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये झालेल्या बदलामुळे जो काही आर्थिक विकास झालेला आहे आणि जे काही तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झालेल्या आहेत त्याच्यामुळेच व्यवसायाचं जे काही कार्य आहे किंवा व्यवसायाच्या क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं तांत्रिक असतील किंवा आर्थिक असतील या झालेल्या बदलामुळेच व्यवसायाचं क्षेत्र सुद्धा विस्तारलेलं आहे. बघूया आपण काय म्हटलेलं आहे. Accounting as we know it today has evolved over many centuries in response to the changing economic, social and political conditions. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की अनेक शतकापासून जे काही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये बदल झालेले आहेत किंवा बदल घडत आहेत. आर्थिक विकासामुळे द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट हॅव रिझल्टेड इन अन इन्क्रीज इन द स्केल ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे की आर्थिक विकास आणि तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणामुळं की जे काही व्यवसायाचे जे काही क्रिया असतील किंवा व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाची व्याप्ती ही बदललेली आहे. त्याचा फार मोठा परिणाम हा व्यवसायावरती झालेला आहे. अँड द ऍडव्हेंट ऑफ द कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे व्यवसायाचं किंवा कंपनी व्यवसायाचं जो काही फॉर्म आहे, जे काही स्वरूप आहे त्याच्यावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या तांत्रिक सुधारणा आणि आर्थिक बदलामुळे बदल झालेले आहेत. दिस हॅज मेड द एनलार्जमेंट फंक्शन more and more complex and increase the importance for accounting information. म्हणजे या व्यवसायिक विस्तारामुळे काय झालेलं आहे की अकाउंटिंगचं क्षेत्र जे आहे, अकाउंटिंगच्या माहिती संबंधीचं जे काही क्षेत्र आहे त्याचं महत्व दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसेल. दिस गेव राईज टू स्पेशल ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे व्यवसायाच्या झालेल्या विस्तारामुळं त्यामुळं अकाउंटिंगच्या माहितीला महत्व किंवा अकाउंटिंगच्या माहितीचं महत्व हे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचाच परिणाम म्हणून जे काय अकाउंटिंगच्या विविध शाखा आहेत त्या निर्माण झाल्या, त्या खालील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली जी अकाउंटिंगची शाखा आहे जी आता आपण शिकतो आहोत की आपल्या विषयाचंच नाव आहे की फायनान्शियल अकाउंटिंग. दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, फायनान्शियल अँड अकाउंटिंग, बरोबर. तर पहिली ब्रँच आहे किंवा पहिली शाखा आहे अकाउंटिंगची ती फायनान्शियल अकाउंटिंग. बघूया आपण. The purpose of this branch of accounting is to keep a record of all financial transaction so that म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग ही जी काही शाखा आहे अकाउंटिंगची तिचा उद्देश काय आहे, इज टू कीप अ रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचं काम काय आहे की जे काही व्यवसायामधले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत, वित्तीय व्यवहार आहेत, त्याच्या नोंदी ठेवणं हा उद्देश हा फायनान्शियल अकाउंटिंगचा आहे. कशा पद्धतीने ठेवायचे त्या नोंदी तर बघूया. नंबर ए, the profit earned or loss incurred by the business during an accounting period can be worked out. म्हणजे थोडक्यात काय की व्यवसायाला एका अकाउंटिंग इयर मध्ये किंवा एका अकाउंटिंगच्या कालावधीमध्ये, जनरली अकाउंटिंगचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो, त्या वर्षामध्ये त्या व्यवसायाला
नफा किती, त्या व्यवसायानं नफा किती मिळवला, त्याचबरोबर लॉस किती झाला, बरोबर, याची नोंद किंवा हे माहित करून घेण्यासाठी नोंद ठेवली जाते. दुसरं बघूया मुद्दा, द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲज ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड कॅन बी असर्टेन्ड. म्हणजे ज्या काही नोंदी ठेवल्या जातात फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये वित्तीय व्यवहाराच्या, त्या वित्तीय व्यवहारावरून व्यवसायाची वर्षाच्या शेवटी किंवा अकाउंटिंग पिरियडच्या शेवटी आर्थिक परिस्थिती कशी आहे हे निश्चित करता येतं, बरोबर, त्या नोंदींच्या वरून. तिसरा मुद्दा त्यामधला, द फायनान्शियल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड बाय द मॅनेजमेंट ऑर अदर इंटरेस्टेड पार्टीज कॅन बी प्रोव्हाइडेड. म्हणजे त्या व्यवसायाची जी काही आर्थिक माहिती आहे ती जेव्हा जेव्हा व्यवसायाच्या व्यवस्थापनाला किंवा अन्य जे काही विविध पार्टीज आहेत, विविध जे काही घटक आहेत व्यवसायाशी संबंधित, ते नेहमीच आपण पाहिलेलं आहे की व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यामध्ये उत्सुक असतात. असे जे जे काही विविध पार्टीज असतील किंवा विविध घटक असतील किंवा व्यवसायाचं व्यवस्थापन असेल, त्यांना व्यवसायाची जी काही आर्थिक माहिती आहे जेव्हा आवश्यक असेल त्यावेळी पुरवण्याचं काम हे फायनान्शियल अकाउंटिंग करतं. फायनान्शियल अकाउंटिंग इज मेनली कन्फाइन्ड टू द preparation of financial statements and their communication to the interested parties. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग हे कशाशी निगडित आहे, कन्फाइन्ड टू द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे आर्थिक जे काही स्टेटमेंट्स आहेत, आर्थिक तक्ते, फायनान्शियल स्टेटमेंट जसं P&L अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, बरोबर, हे तयार करणं आणि जे काही म्हणजे ती माहिती जी आहे ती जाणून घेण्यामध्ये जे उत्सुक आहेत जे घटक, त्यांना ती माहिती पुरवणं, बरोबर. म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळे घटक असतील, उदाहरणार्थ भागधारक असतील, उदाहरणार्थ वित्तीय संस्था असतील, अशा वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत ज्यांना ती फायनान्शियल इन्फॉर्मेशन, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याची इच्छा असते, अशा घटकांना, अशा भागांना फायनान्शियल इन्फॉर्मेशन जी काय आहे व्यवसायाची आर्थिक माहिती ती पुरवण्याचं काम हे त्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या माध्यमातून पुरवण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. फायनान्शियल अकाउंटिंग ही झाली पहिली शाखा अकाउंटिंगची, बरोबर. आता दुसरी शाखा आहे अकाउंटिंगची, कुठली, कॉस्ट अकाउंटिंग, बरोबर. कॉस्ट म्हणजे खर्च, खर्चाच्या संबंधाचं अकाउंटिंग. बघूया आपण दुसरी ब्रँच, दुसरी शाखा. द पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू युटिलाइज द एक्सपेंडिचर सो ॲज टू असर्टेन द कॉस्ट ऑफ व्हेरियस प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर्ड बाय द फर्म. म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंगचा उद्देशच काय आहे, इज टू युटिलाइज द एक्सपेंडिचर सो ॲज टू असर्टेन द कॉस्ट ऑफ व्हेरियस प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड बाय द फर्म. म्हणजे एखादी व्यवसाय संस्था किंवा एखादी कंपनी जर ती एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असेल किंवा एखादी वस्तू जर ती प्रोडक्शन करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, तर ती वस्तू तयार करताना त्या वस्तूला आलेला उत्पादन खर्च किती असावा हे निश्चित करणं किंवा त्यासाठी किती खर्च करावा हे निश्चित करणं हे कॉस्ट अकाउंटिंगचं उद्देश आहे. बघूया आपण पुढं. अँड फिक्स द प्राइसेस, आणि त्या वस्तूची त्या उत्पादन खर्चाच्या वरती आधारित किती किंमत असली पाहिजे. कारण सर्वसाधारण आपल्याला माहित आहे, आपण कोणतीही वस्तू घेत असताना तिची जी काही किंमत असते, त्या वस्तूसाठी तयार करण्यात आलेला किती खर्च लागला उत्पादनासाठी, यावरती त्या वस्तूची किंमत ठरत असते. म्हणजे ती किती असायला पाहिजे किंवा त्या वस्तूची उत्पादन किंवा प्रोडक्शन कॉस्ट किती असावी हे ठरवणं हे कॉस्ट अकाउंटिंगचं काम आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन कंट्रोलिंग द कॉस्ट and providing necessary costing information to management for decision making. कॉस्ट अकाउंटिंग व्यवसायाच्या व्यवस्थापनाला खर्चाच्या संबंधानं माहिती पुरवतं,
बरोबर. कशासाठी? हेल्प्स इन कंट्रोलिंग द कॉस्ट, म्हणजे व्यवसायाची जे काही किंमत आहे किंवा उत्पादनाचा खर्च आहे तो नियंत्रित करणं आणि त्या संबंधाची जी जी काही माहिती असेल ती व्यवसायाच्या व्यवस्थापनाला व्यवसायाच्या संबंधी अनेक निर्णय घेताना सहाय्यक ठरते. अशी माहिती व्यवसायाच्या व्यवस्थापनाला पुरवण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करतं. त्या माहितीच्या आधारेच व्यवसायाचं व्यवस्थापन हे भविष्यामध्ये व्यवसायाच्या किमती संबंधी व्यवसायाची व्यवसायाचे जे काही उत्पादनाची किती किंमत असावी किंवा उत्पादनाचा खर्च किती असावा या संबंधानं निर्णय घेऊ शकतं. ही झाली दुसरी शाखा अकाउंटिंगची. आता तिसरी शाखा जी आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. इथं सुद्धा दोन शब्द आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला माहितच आहे व्यवस्थापन, बरोबर. तर बघूया आपण व्यवस्थापनाशी संबंधित अकाउंटिंग. द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू असिस्ट द मॅनेजमेंट इन टेकिंग रॅशनल पॉलिसी डिसिजन्स. म्हणजे जे काही मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे व्यवस्थापनाच्या संबंधीचं अकाउंटिंग ते व्यवसायाच्या व्यवस्थापनाला मदत करतं किंवा सहाय्य करतं. कशा संदर्भात? इन टेकिंग रेशनल पॉलिसी डिसिजन. रॅशनल पॉलिसी डिसिजन्स म्हणजे काय? योग्य निर्णय, विचार करून घेतलेले निर्णय, विवेकी निर्णय. जे काही व्यवसायाचे निर्णय जे काही असतात ते व्यवसायाच्या संबंधाने निर्णय घेण्यामध्ये व्यवस्थापनाला मॅनेजमेंट अकाउंटिंग हे मदत करतं. अँड अजून काय करतं? अँड टू इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट ऑफ इट्स डिसिजन्स अँड ऍक्शन्स. म्हणजे काय? एखादा व्यवसायाच्या संबंधानं निर्णय जो काही घेतलेला आहे व्यवसायाच्या व्यवस्थापनानं तो घेतलेला निर्णय हा व्यवसायावरती कसा परिणाम करतो, बरोबर. अँड इव्हॅल्युएट द इम्पॅक्ट ऑफ इट्स डिसिजन्स अँड ऍक्शन्स. म्हणजे एखादा व्यवसायाच्या संबंधाने निर्णय जर घेतलेला असेल तर त्या निर्णयाचा परिणाम व्यवसायावरती काय झाला किंवा कोणत्या कृती कराव्या लागल्या त्या डिसिजनमुळं किंवा त्या निर्णयामुळं याचं मूल्यमापन हे करता येतं मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या आधारे. म्हणजे थोडक्यात काय, व्यवसायाचं व्यवस्थापन जे काही आहे ते व्यवसायाच्या संबंधानं अनेक निर्णय घेत असतं. तर त्या व्यवसायाच्या संबंधानं योग्य निर्णय कशा पद्धतीने घ्यायची, बरोबर, किंवा योग्य व्यवसायाची धोरणं कशा पद्धतीनं ठरवायची, हे सर्व गोष्टी हे मॅनेजमेंट अकाउंटिंग जी काही माहिती पुरवतं त्याच्या आधारे ते निर्णय होत असतात आणि त्या निर्णयाचं व्यवसायावरती काय परिणाम झाला याचं सुद्धा मूल्यमापन मॅनेजमेंट अकाउंटिंगने दिलेल्या माहितीच्या आधारे करता येतं. पुढे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्राइसिंग डिसिजन्स म्हणजे व्यवसायाच्या उत्पादनाच्या संबंधानं किंवा किमतीबाबतचं धोरण, किमतीबाबतचे निर्णय, मेक ऑर बाय डिसिजन्स, व्यवसायाची किंमत किती असावी किंवा खरेदीची प्राइस किती असावी त्या संबंधीचे निर्णय, कॅपिटल एक्सपेंडिचर डिसिजन्स म्हणजे काय, व्यवसायामध्ये भांडवली खर्च किती आहे त्या संबंधीचे निर्णय. असे जे जे काही निर्णय असतात जे व्यवसायाच्या व्यवस्थापनाला घ्यावे लागतात त्या निर्णयाच्या संबंधानं व्यवस्थापन हे निर्णय घेत असतं. This branch of accounting is primarily concerned with providing the necessary accounting information about funds, cost and profits. म्हणजे ही जी काही अकाउंटिंगची शाखा आहे ती प्राथमिक दृष्ट्या कशाशी निगडित आहे? विथ प्रोव्हाइडिंग द नेसेसरी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे अकाउंटिंगची जी काही माहिती, आवश्यक माहिती आहे कशाच्या बाबतीतली? फंड्स, व्यवसायामध्ये निधी किती आहे, कॉस्ट, खर्च किती झाला व्यवसायामध्ये, आणि नफा किती झाला, अशा संबंधानं जी जी काही आवश्यक माहिती असते ती माहिती ही पुरवण्याचं काम व्यवसायाच्या व्यवस्थापनाला हे मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं, बरोबर.
to the management which may help them in decision making and also in planning and controlling business operations. म्हणजे खर्चाच्या संबंधानं असतील, निधीच्या संबंधानं असतील, त्याचबरोबर नफ्याच्या संदर्भानं असतील, जे काही निर्णय घ्यायचे आहेत व्यवसायाच्या व्यवस्थापनाला, त्या संबंधानं जी जी काही आवश्यक माहिती आहे व्यवस्थापनाला ते पुरवण्याचं काम हे मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं. आणि भविष्यामध्ये त्या माहितीच्या आधारेच व्यवसायाचं व्यवस्थापन जे काही आहे ते व्यवसायाचं कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे आणि नियंत्रण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, जे काही या संबंधीचे निर्णय आहेत, ते मॅनेजमेंट अकाउंटिंग ची माहितीच्या आधारे व्यवसायाचं व्यवस्थापन करतं किंवा निर्णय घेतं. ही झाली तिसरी शाखा. आता चौथी शाखा जी आपण बघणार आहोत ती आहे सोशल अकाउंटिंग और सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. म्हणजे सोशल म्हणजे माहिती आहे आपल्याला, सामाजिक, बरोबर. सोशल अकाउंटिंग सामाजिक किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग म्हणजे काय, सामाजिक जबाबदारीचं अकाउंटिंग. बघूया आपण. सोशल अकाउंटिंग इज अ सिस्टम assessment of and reporting on those parts of companies that have a social impact. म्हणजे सोशल अकाउंटिंग ही अशी व्यवस्था आहे अकाउंटिंगची, ती काय करते की कंपनीचा एखादा निर्णय आहे किंवा कंपनीनं घेतलेला एखादा निर्णय आहे त्याचं मूल्यमापन आणि अहवाल देण्याचं काम हे सोशल अकाउंटिंग ची व्यवस्था करते. म्हणजे काय, थोडक्यात कंपनीने एखादा जर निर्णय घेतलेला असेल तर त्याचा समाज जीवनावरती काय परिणाम झाला, तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, बरोबर. त्याचा सामाजिक दृष्टिकोन किंवा समाजावरती कोणता परिणाम झाला व्यवसायाच्या एखाद्या निर्णयाचा, या संबंधी मूल्यमापन करणं आणि त्याचा अहवाल देण्याचं काम हे सोशल अकाउंटिंग करतं किंवा सामाजिक जबाबदारीचं अकाउंटिंग करतं. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग therefore describes the impact of corporate decisions on environmental pollution. म्हणजे काय की सामाजिक जबाबदारीचं अकाउंटिंग जे काय आहे ते काय करतं, एखाद्या कंपनीच्या निर्णयाचा परिणाम हा समाज जीवनावरती कोणत्या पद्धतीने झाला, बरोबर. म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, पर्यावरणामध्ये प्रदूषण कशा पद्धतीने झालं, त्याचबरोबर द कन्झम्पशन ऑफ नॉन रिन्युएबल रिसोर्सेस अँड इकॉलॉजिकल फॅक्टर्स. म्हणजे काय की जे जे काही व्यवसाय किंवा कंपनी जे जे काही संसाधनं वापरत असतं, जे पुन्हा निर्माण होणार नाहीत अशी संसाधनं कंपनी किंवा व्यवसाय वापरत असतं, त्याचा परिणाम हा पर्यावरणावरती काय झाला. उदाहरणार्थ इंधनाचं गोष्ट असेल, म्हणजे इंधन एकदा वापरलं की त्याचा वापर ते जळून जातं, त्याचा पुन्हा वापर आपल्याला करता येत नाही. किंवा एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुनर्वापर त्याचा करता येत नाही, अशी जे जे काही संसाधन आहेत जी कंपनी वापरत असेल त्याचा पर्यावरणावरती पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक नकारात्मक काय परिणाम झाला. त्याचबरोबर इकॉलॉजिकल फॅक्टर्स, नैसर्गिक घटकांच्या वरती काय परिणाम झाला. त्याचप्रमाणे ऑन द राईट्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे वैयक्तिक व्यक्तीचे जे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारावरती काय परिणाम झाला किंवा समाजावरच्या अधिकारावरती काय परिणाम झाला, बरोबर. ऑन द मेंटेनन्स ऑफ पब्लिक सर्व्हिसेस अँड पब्लिक सेफ्टी, म्हणजे ज्या काही पब्लिक सर्व्हिसेस आहेत, सार्वजनिक सेवा ज्या आहेत किंवा लोकांच्या ज्या काही सुरक्षितता आहेत समाजाच्या, त्याच्यावरती काय परिणाम झाला. त्याचप्रमाणे समाजाच्या किंवा लोकांच्या आरोग्यावरती आणि शिक्षणावरती त्या कंपनीच्या निर्णयाचा काय परिणाम होतो. असे जे ज्या काही बाबी आहेत त्याचं मूल्यमापन करणं आणि अहवाल देण्याचं काम हे सोशल अकाउंटिंग करतं किंवा या संबंधाने जे जे काही अहवाल देण्याचं काम जी सिस्टीम करते त्यालाच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग
असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहितच आहे की कंपन्या काय करतात, आपलं जे वेस्टेज वॉटर आहे ते वेस्टेज वॉटर हे नद्यांच्या मध्ये सोडतात आणि त्या नद्यांच्या मध्ये वेस्टेज सोडल्यामुळं कंपन्यांनी किंवा कारखान्यांनी काय होतं आपल्याला माहितच आहे, त्याच प्रदूषण होतं आणि ते पाण्यामुळं ते पाणी पिल्यामुळं की लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनतात, त्यामुळं त्यांचा आरोग्यावरती परिणाम होतो नकारात्मक दृष्ट्या, तब्येतीचे अनेक प्रॉब्लेम होतात. त्याचबरोबर एखादी कंपनी जर हवेमध्ये धूर सोडत असेल, बरोबर, तर हवा ही काय होते, प्रदूषित होते. आणि म्हणजेच काय की प्रत्येकाला शुद्ध हवा मिळण्याचा अधिकार, प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्याचा अधिकार, त्यांचे जे जे काही अधिकार आहेत, त्यांचे जे जे काही सुरक्षिततेचे मुद्दे आहेत, त्याच्यावरती आपोआपच काय होतं, नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे थोडक्यात काय की अशा पद्धतीनं कंपनीचं जे काही एखाद्या क्रियेचा परिणाम किंवा कंपनीच्या एखाद्या निर्णयाचा परिणाम लोकांच्या जीवनावरती, समाज जीवनावरती, लोकांच्या आरोग्यावरती, लोकांच्या सुरक्षिततेवरती, लोकांच्या शिक्षणावरती कशा प्रकारे होतो याचं मूल्यमापन करणं आणि त्याचा अहवाल देण्याचं काम हे जी व्यवस्था करते अकाउंटिंगची, तिला सामाजिक जबाबदारीचं अकाउंटिंग असं म्हटलं जातं. बरोबर. तर या प्रामुख्यानं 4 शाखा आहेत अकाउंटिंगच्या. मला वाटतं आपल्याला त्या समजल्याच असाव्यात. बरोबर. पहिली होती फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरी होती कॉस्ट अकाउंटिंग, तिसरी होती मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि चौथी सोशल अकाउंटिंग किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. मला वाटतं आपल्याला हे 4 शाखा ज्या आहेत अकाउंटिंगच्या, त्या ज्या काही चर्चा केलेल्या आहेत ते समजल्या असाव्यात. जर आपल्याला काही शंका असतील तर त्या मला पर्सनल व्हॉट्सअप वरती मेसेज आपण करू शकता किंवा फोन करूनही विचारू शकता.